त्यावेळेसची जी परिस्थिती होती मोठ्या प्रमाणामध्ये जास्त मनभेद झालेले होते. पोलिसांवरती एक रोषसुद्धा समाजाचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये आमची फोर्ससुद्धा त्यावेळेस डिमोटिवेटेड होती. फोर्सलासुद्धा बऱ्याच आमच्या अधिकारी अंमलदारांना त्यावेळेस मारसुद्धा लागलेला होता. अशा परिस्थितीमध्ये फोर्सचं मोटिवेशन ठेवणं, समाजामध्ये जी अविश्वासाचं वातावरण होतं पोलीस दलाबद्दल होतं ते बिल्डअप करणं, मनभेद झाले होते ते दूर करणं, हे सर्व गोष्टींची प्रायोरिटी होती. आंदोलन मोठ्या स्वरूपात त्यावेळेस चालू होतं. आंदोलनाला ही परत पुढे कुठे हिंसक वळण लागू नये या दृष्टीने सुद्धा काम करणं गरजेचं होतं आणि त्यामध्ये सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. संवाद अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व स्तरावरती म्हणजे आंदोलक असतील, ते कोर कमिटी असेल, शासन स्तरावरती असेल, आंदोलक आणि शासनामधला जो दुवा म्हणून काम करणं होतं. बऱ्याच वेळा पोलीस अधीक्षक म्हणून आपण फक्त कायदा सुव्यवस्था सांभाळतो, परंतु आता चर्चेच्या मध्ये सुद्धा शिष्टमंडळासोबत अशा वेगळ्या स्वरूपाचे रोल यावेळेस या काळामध्ये करायचा संधी मिळाली आणि त्यासाठी मी शासनाचा आणि सर्व आंदोलकांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. तर सर्व स्तरावरनं विश्वास ठेवल्यामुळे हे काम करणं शक्य झालं आणि आज शेवटी निघताना जालनावासियांनी जे प्रेम दिलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे, ते मी सोबत घेऊन जात आहे.